साहेब असं आहे की नाला सोपारा विधानसभेमध्ये मी फक्त कार्यकर्त्यांच्या गप्पा मारायला गेलो आणि एकदम हितेंद्र ठाकूरची माणसं आली आणि पैसे वाटतात। माझं म्हणणं आहे निवडणूक आयोगाने, पोलिसांनी, राहुल गांधी, सुप्रिया सुळे सगळ्यांनी तिथलं CCTV पाहावं, तिथलं सगळं पाहावं, पैसे कुठे वाटले, काय वाटले। कार्यकर्ते जे दिवस रात्र मर मरतात त्यांना भेटून चहा पिणं हे सुद्धा संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि राहुल गांधीला इतकं वाईट वाटतं। आणि मी 40 वर्ष राजकारणात एक दमडी कधी वाटली नाही। मी हितेंद्र ठाकूरांचं मत विधान परिषदेत मिळवलेलं आहे। मला नंतर बाहेर पडताना हितेंद्र ठाकूर आणि यांनीच सोडलेलं आहे। त्यामुळे शंका आली असेल त्याने केलं असेल। निवडणूक आयोगाने पूर्ण चौकशी तीन तिथे FIR दर्ज झाले। एक दर्ज झाला की आम्ही दोघांनी मिळून प्रेस कॉन्फरन्स घेतली, बरोबर। दुसरा दर्ज झाला की मी माझा मतदारसंघ नसताना तिथे गेलो। तिसरा झाला की हितेंद्र ठाकूर मतदारसंघ नसताना तिथे आले। हे 3 FIR आहेत। पैशाचा एकही FIR नाही। पैशाविषयीच्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत, पूर्णतः खरं त्यातलं काही। हितेंद्र ठाकूरांनी असं म्हटलं की भाजपच्या नेत्याने टीप दिली, हे धादांत खोटं आहे। नंतर मला गाडीत जाताना ते काय म्हणले तेही मला माहिती आहे। त्यामुळे यात काही अरे टीप कुछ था ही नहीं तो टीप काय देंगे। म्हटलं जाते की प्रचार संपला तर मग तुम्ही त्या मतदारसंघात का गेला होता? मी तेच म्हटलं की मी ज्यावेळी प्रचार संपल्यानंतर लोकांना भेटायला जात असतो मी राजांना फोन केला की बाबा काय पोझिशन आहे, तर ते म्हणजे चांगलं चाललंय, आम्ही जरा काही जण बसलो तर चहाला या, तर मी चहाला गेलो। इतकं साधं सोपं जे मी गेल्या 25 निवडणुकात करत आलेलो आहे। आता उद्धवजी आणि मी सुद्धा अनेक वेळा रात्री शाखांमध्ये फिरलेलो आहे युती असताना। हे सगळे राजकीय कार्यकर्ते, त्यामुळे तरी शंका आली आहे ना, तुम्ही पैसे तपासा, CCTV त्या हॉटेलमध्ये ते तपासा आणि जे मिळेल ते करा। माझं काहीच म्हणणं नाही। मुख्यमंत्री पदा शर्यतीविषयी मी म्हटलं की माझं ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र, आणि याला मुळात पक्षात पण कोणाला माहित नाही की मी तिकडे जाणार आहे, त्यामुळे असा काही विषय नाही।